दरम्यान या शिवनिका संस्थांमध्ये कोण कोण सदस्य आहेत, कुठल्या पदावर आहेत ते आपण पाहतोय। शिवनिका संस्थांचा हा फोटो आपण पाहतोय। कॅप्टन अशोक कुमार एकनाथ खरात अध्यक्ष, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके ज्यांचा आता मृत्यू झाला उपाध्यक्ष, आणि त्यानंतर कल्पना अशोक कुमार खरात, अशोक खरातची पत्नी सरचिटणीस। ही विद्यमान कार्यकारी मंडळ ट्रस्टी ज्याची नावं आपण पाहतोय, 3 नावं आपण पाहतोय। शिवनिका संस्थान मिरगाव ज्याचा अध्यक्ष हा भोंदू अशोक खरात, आणि त्यामध्ये दुसरं नाव फार महत्त्वाचं, हे दुसरं नाव तुम्ही बघा, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके उपाध्यक्ष, आणि त्यांचा आज मृत्यू झालाय, अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यातूनच आता मोठा संशय बळावलेला आहे। याबाबतच्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकल्या आहेत, आणि आता जितेंद्र शेळके यांच्या अपघातानंतर याबाबतची चौकशी व्हावी, या अपघाताची चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली जाते आहे। आणि या शिवनिका ट्रस्टवर जे काही बाकीचे सदस्य आहेत त्यांची देखील सुरक्षितता सुनिश्चित व्हावी। कॅप्टन अशोक खरात हा अटकेत आहे। डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके यांचा अपघात झाला, आणि त्यानंतर तिसरं सदस्य सरचिटणीस कल्पना खरात फरार आहे। त्यानंतर रुपाली चाकणकर या माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांची देखील चौकशी सुरू आहे। हे शिवनिका ट्रस्टमधले जे सदस्य आहेत त्यांची नावं, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे या संदर्भात अधिक अपडेट देतील। हरीश, शिवनिका संस्थांचे ट्रस्टी जे आहेत त्यातले जे सदस्य आहेत ते फोटो आपण पाहतोय, यातले खरात जो आहे यातला तो आता अटकेत आहे। जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाला आहे, कल्पना खरात फरार आहे, चाकणकर चौकशीच्या फेऱ्यात आहेत। काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी शिवनिका संस्थांच्या ट्रस्टवर असलेले हे जे आहे जितेंद्र शेळके यांचा मृत्यू देखील आता संशयास्पदच दिसतोय, आणि कुठेतरी घातपात या ठिकाणी दिसत नसला तरी स्वतःहून गाडी त्या कंटेनर खाली घातली का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण संभाजीनगरवरनं शिर्डीकडे येताना जो फास्ट ट्रॅक असतो हा सोडून जो कडेच्या ट्रॅकनी चालत असलेल्या ट्रकवरती पाठीमागून अति भीषण अशी टक्कर झालेली आहे, कुठेही ब्रेक मारलेला दिसत नाहीये। पण त्यामुळं ही स्वतःहून त्यांनी आपल्याला स्वतःला संपवलंय का, त्याचबरोबर पत्नीला देखील संपवलंय का असा प्रश्न आहे। अतिशय भीषण असा हा अपघात होता। ही गाडी कंटेनरच्या खाली पूर्णपणे गेलेली होती, ज्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा दोघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे। तर त्यांचा मुलगा जो आहे 23-24 वर्षाचा हा जखमी झालेला होता, आणि त्याच्या हाताला दुखापत झालेली आहे। हरीश, या अपघाताची आणि या संदर्भातली वेगवेगळी अपडेट्स वेळोवेळी घेत असतो। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।